नमस्कार, मी डॉक्टर सुनील सांगळे, संचालक सहवास हॉस्पिटल पंचवटी नाशिक. सहवास हॉस्पिटलच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याशी संवाद साधण्याचा योग लाभतो, त्याबद्दल समाधान वाटते. मित्रांनो, सहवास हॉस्पिटलचा जरी हा 3रा वर्धापन दिन असेल, पण मला प्रॅक्टिसला मात्र 25 वर्ष झालेली आहे. तशी मी 30 वर्ष समजतो, कारण 1995 साली जेव्हा मी भारतीय विद्यापीठात मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतले, त्याच दिवशी मी ठरवले होते की वैद्यकीय क्षेत्रात आपल्याला काहीतरी चांगले करायचे आहे, मोठे करायचे आहे. आणि त्या अनुषंगाने चिकाटीने, जिद्दीने आणि मेहनतीचे फळ हे आज आपल्याला सहवास हॉस्पिटलच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. मित्रांनो, मागील 35-40 वर्षापूर्वीचा काळ आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल, मृत्यूदर हा जास्त होता. वैद्यकीय तंत्रज्ञान इतके अवगत नव्हते, परंतु आजाराचे व आजारी पडण्याचे प्रमाण हे कमी होते. आज परिस्थिती उलट आहे. मृत्यूदर कमी झाला आहे, कारण वैद्यकीय तंत्रज्ञान अतिशय वेगाने वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात व औषध निर्मिती प्रगती झाली आहे, पण आजार व आजारी पडण्याचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालताना आपल्याला दिसतंय. याचे कारण बदलती जीवनशैली, विनाकारणचा ताणतणाव, कमी होत चाललेले शारीरिक श्रम, विषयुक्त अन्य पदार्थ इत्यादी आहे. आपल्याला जाणवत असेल, कोरोना लाटेनंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये बरीच उलथापालथ झाली. नवनवीन लक्षणे, आजाराचे स्वरूप बदलताना दिसत आहे. त्याचबरोबर डॉक्टर व पेशंट यांच्यामधील विश्वासाची दरी ही आपल्याला वाढत चालताना दिसत आहे. डॉक्टरांचा पेशंटवरील विश्वास व पेशंटचा डॉक्टरांवरील विश्वास हा कुठेतरी कमी पडत असताना आपल्याला जाणवत आहे. आता हे का होतं आणि कुणामुळे होतं, हा एक संशोधनाचा भाग आहे. हा कमी होत चाललेला विश्वास वाढविण्याचे काम आम्ही दोघे पती पत्नी सहवास हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून आम्ही करत आहोत. सहवास हॉस्पिटल हे 50 बेडची क्षमता असलेले नाशिक जिल्हा व उत्तर महाराष्ट्रातील एक अद्ययावत हॉस्पिटल आहे. NABH प्रमाणित इन्फ्रास्ट्रक्चर, 15 बेडचे ICU, ट्रॉमा इंटेन्सिव्ह केअर युनिट, लेबर रूम, अद्ययावत 2 ऑपरेशन थिएटर, त्याच मॉड्युलर OT व लॅमिनार एअर फ्लो सहित कॉम्प्लिकेटेड ट्रॉमा, स्पाइन अँड ब्रेन सर्जरी, हाय रिस्क ऑब्स्टेटिक्स, कॅन्सर सर्जरी व ऑन्कोलॉजी अशा विविध विभागांमध्ये आम्ही काम करत आहोत. मित्रांनो, 20-25 वर्षांपासून काम करत असताना ठिकाणे बदलली असतील, नावे बदलली असतील, परंतु रुग्णांचा आमच्यावरील विश्वास हा मात्र कायम आहे. किंबहुना त्यामध्ये अजून वाढत असताना आम्हाला जाणवते आहे. सहवास हॉस्पिटलच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी गणपती बाप्पाला एकच साकडे घालतो की डॉक्टरांमधील व पेशंटमधील वाढत चाललेली दरी ही कमी होऊ दे. ही दरी कमी करण्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर्स बंधू भगिनी कायम प्रयत्नशील राहू. तसेच समाजातील सर्व स्तरांमधील लोकांना हे संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा बाळगतो. पेशंट म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून आपल्या सर्वांचा सहवास आम्हाला लाभावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.